दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सतत होत असतात। शरद पवार यांना एनडीए मध्ये घेण्यासाठी स्वतः अजित पवार प्रयत्न करत असल्याच्या बातम्या सुद्धा माध्यमांमध्ये सतत दिसतात। त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार काही कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले। आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का यावर आम्ही खुद्द अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारले असता त्यांनी नेमकं काय उत्तर दिलंय आपण पाहूया। पक्ष जरी दोन झाला तरी दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्रितच यावे। बहुतेक ती वाटचाल सुरू झाली। आता मधल्या काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यात गडिंग्लज चंदगडच्या भागामध्ये पहिल्यांदा ते हसन मुश्रीफ आणि पहिलं तिकडं केलं गेलं आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं काही नगरपंचायतीत झालं, काहीच झालं नाही। परंतु मी तुम्हाला सांगेन की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगळ्या अँगलनी बघितलं जातं। मागं देखील आम्ही काँग्रेस आणि आमचं सरकार असताना आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थात एकमेकाच्या विरोधातच लढायचो। लोकसभा विधानसभेला आम्ही एकत्र असायचो। तसं आता शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी लोकसभा विधानसभेला एकत्र गेले। आता तुम्ही उद्या अजितदादांनी तुम्ही म्हणजे कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं परवा सगळ्या एकत्रित येतो, पण उद्या स्पेशली येत आहे ते जाहीरनाम्याच्या निमित्तानं त्यावर काय तुमचं काय जाहीरनाम्याचा अजेंडा असणार आहे आणि हे एकत्रीकरण हा विषय फक्त आत्ता नाही येतो, तो पुढचा पण असणार आहे? एक तर तुम्ही आमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, नातं आणि आमच्या राजकीय जबाबदाऱ्या ह्याची गल्लत करू नका। कारण माझं वैयक्तिक मत आहे की आम्ही सगळे प्रोफेशनली काम करतो आणि त्याच्यामुळे अर्थातच आमचे जे काही आमच्या उंबरठ्यातलं आतलं नातं आहे ते उंबरठ्यातलं आतलं नातं आहे। पण उंबरठ्यातून बाहेर आल्यावर आम्ही दोघंही म्हणजे अजितदादा आणि मी आम्ही या राज्याचे सेवक आहोत, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत। भाऊ बहिणीचं नातं घराच्या आत, घराच्या बाहेर आलं की मी एक खासदार म्हणून माझ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्याची आमदार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी। तिथे तो भातुकलीचा खेळ आम्ही नाही खेळू शकत, कारण आम्हाला लोकांनी विश्वासाच्या नात्याने दोघांनाही निवडून दिला।